नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 7 जुलै. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज एक कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशमध्ये असून ते उत्तर पूर्व दिशेस सरकत आहे. तसेच आज राज्यात वारे वाहतील, वाऱ्याचा वेग जास्त राहील. तसेच आज कोकणात, मुंबई व उपनगरात, डहाणू, पालघर, नाशिक, पुणे शहरासहित जिल्ह्याचा पश्चिम भाग, तसेच सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर, तसेच बेळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग, तसेच अहिल्यानगर, तसेच संभाजीनगरचा दक्षिण भाग, तसेच नंदुरबार, तसेच धुळे, जळगाव या जिल्ह्यांचा उत्तर भाग, तसेच अमरावती या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह, विजासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. बरेच ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या इतर भागात, संभाजीनगर, धुळे, जळगाव या जिल्ह्यांच्या इतर भागात, तसेच बुलढाणा, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, तसेच परभणी जिल्ह्याचा उत्तर भाग, जालना जिल्ह्याचा दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह, विजासह मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच सांगली, तसेच पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग, सोलापूर जिल्ह्याचा उत्तर भाग, जालना जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच यवतमाळ, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच बेळगाव जिल्ह्याचा पूर्व भाग, सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूर, हिंगोली, तसेच परभणी जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काल मी दिलेल्या अंदाजात याबाबत उल्लेख केलेला आहे. तसेच उद्या पण तालुक्यात अशाच प्रकारे पावसाची शक्यता राहील. त्यानंतर दिनांक 9 जुलैपासून पाऊसमान कमी होण्याची शक्यता असून दिनांक 16 जुलैपासून पुढील 5 ते 6 दिवस तालुक्यात स्थानिक वातावरणानुसार काही ठिकाणी थोडा वेळ तुरळक ते हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे उद्यापासून राज्याच्या दक्षिण भागाकडून भाग बदलत राज्यात पुढील काही दिवस तापमानात वाढ होत जाईल. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.